तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नांदुरा तालुक्यातील काटी गावात 9 ऑगस्टच्या मध्यरात्री 3 ते 4 सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे। मध्यरात्री सुमारे 1 ते 2 वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी गावातील एका सीडीच्या गोडाऊनसह 2 बंद घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला। याच दरम्यान रायसिंग सीताराम सोळंके वय 50 वर्ष हे आपल्या गुरांच्या गोठ्याकडे गेली असता त्यांना घरासमोर काही संशयित व्यक्ती दिसल्या। चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सोळंके यांनी एका दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोळंके याचा दुर्दैवी मृत्यू झाला। हल्ल्यानंतर दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने काटी गावात दाखल झाले। पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू असून घटनास्थळावरील पुरावे आणि संशयित हालचालींच्या आधारे तपासाचा वेग देण्यात आलाय। या घटनेमुळे काठी गावासह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। सशस्त्र दरोडेखोरांच्या तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। काठी गावातील या धक्कादायक घटनेचा तपास आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, मलकापूर। काय नाव तुमचं? बाळू हरचंद भोंगे। काय झालं तुमच्या घरात? हे रात्री आली येताना माहिती नाही, झोपेलो होतो तर ते येऊन मागचा दरवाजा खोलला, पुढचा खोलला आणि अंदर त्यानं ते कपाट फोडलं, 2 पेट्या लोखंडी ते फेकल्या, त्यातले कागदपत्र काढले वगैरे, ते मेडिकल होतं ते मेडिकल नेऊन बाहेर फेकलं। सोन्याचे फुलं गेले चोरी, जोड होता एक सोन्याचा फुलाचा कानातला। नेमकं ह्या तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या घरी चोरी झाली? इथं 4 ठिकाणी झाली। आणि अजून काय घटना घडली? एक माणूस होता, त्यानं पकडला होता चोराले, तर त्यानं कल्ला केला, चोर आले त्यानं पकडलं, तर दुसरा आला आणि त्याला चाकू मारला। चाकू मारून किती लोक होते काही माहीत पडलं काय चोरी करणारे? ते माहीत नाही पडले, पण 4 जण असे तो माणूस म्हणे 4 जण आहे म्हणे, 4 जण होते म्हणे। ते चालता आता 4 जण दिसलेले, तो होता वाड्यात झोपेल, तर तोंडाला बांधून रुमाला हे घेऊन चालले होते तर रस्त्यानं कुत्रे भुकत होते। त्यानं उठून पाहिलं तर त्यानं काळी फेकून मारली। एकाले कोण आहे तो बोलला नाही, त्यानं काळी फेकून मारली। तर मग स्वतः जोय गेला आणि त्याला पकडलं। पकडताना तो मागचा आला आणि त्यानं डायरेक्ट वार केले तर त्याचा आवाज बंद झाला, चोराले म्हणून। मग शेजारचे कोणी काही उठलं नाही लवकर। 2 ते 2:30 वाजताची घटना आहे, 2 वाजता रात्री। रायसिंग सीताराम सोळंके ह्या व्यक्तीला चाकू मारला? हा, रायसिंग सीताराम सोळंके। आणि ज्या चोऱ्या झाल्या त्या कोणाकोणाच्या घरी झाल्या? एक माझ्या घरी झाली, बाळू हरचंद भोंगे। हां। एक रायसिंग सीताराम सोळंके, नाही त्याला मारलं झाले, त्याच्या चोरी नाही झाली। संजय रामभाऊ हिवाळे। हां। मानसिंग गणेश राठोड। गणेश अंदाज